आणि यासोबत लातूरच्या पाणी पुरवठा योजना 291 कोटी रुपयाची काही संदर्भात आज सगळ्या नेत्यांनी माझ्यासमोर मांडलं। मी आजच तुम्हाला सांगतो, लातूरची पाणी पुरवठा योजना आणि लातूरचं सामान्य रुग्णालय या दोघांनाही मी आजच मान्यता देतो। आणि या संदर्भात निश्चितपणे, कारण मुंडे साहेबांचं जेवढं प्रेम बीडवर होतं तेवढंच लातूरवर होतं, तेवढंच मराठवाड्यावर होतं। आणि म्हणून ही सगळी कामं आज त्यांच्या स्मृती जागृत करताना या ठिकाणी काढताना मला अतिशय आनंद होतोय। मागच्या काळामध्ये आमच्या संभाजी भैयांनी अतिशय चांगलं काम पाण्यामध्ये या ठिकाणी केलं। जलयुक्त शिवारचं काम अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी केलं आणि आता अनेक सिंचनाचे प्रकल्प जे आहेत ते आपण पूर्णत्वास देतो आहोत आणि त्यासोबत काही जुन्या प्रकल्पाची एफिशियन्सी आपल्याला वाढवायची आहे, त्याचाही प्रयत्न आपण या निमित्ताने करणार आहोत। आमच्या अभिमन्यू पवारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेत रस्त्यांची कामं केली। आता मला सांगताना आनंद वाटतोय की आपल्या सरकारने नवीन शेत रस्त्यांची योजना हातामध्ये घेतली आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये 100% शेत रस्ते हे पक्के बनवायचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि आमचे जयकुमारजी त्याकरता पूर्ण प्रयत्न जो आहे तो करतायत। खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की आता लातूरला शिवेंद्रराजेंसारखा एक अतिशय सक्षम असा पालकमंत्री आम्ही दिलेला आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या काळात लातूरकरांची स्वप्न आम्ही पूर्ण करू। आणि म्हणून आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की मुंडे साहेबांनी या ठिकाणी जो मार्ग दाखवलेला आहे, समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याचा, समाजाला संघटित करून संघर्ष करून त्यातनं समाजापर्यंत विकास पोहोचवण्याचा, हे सगळे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करू। आज पंकजाताई या ठिकाणी अतिशय समर्थपणे हा वारसा चालवतायत आणि निश्चितपणे आपण सगळे मिळून हा वारसा कसा पुढे नेता येईल याचा प्रयत्न करूया। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, आपल्या जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो।